महाराष्ट्रामध्ये गौवंश हत्या प्रतिबंधचा कायदा जेव्हा प्रथमवार देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाले आणि हा कायदा पारित झाला, राष्ट्रपतींनी याच्यावर सही केली। अंमलीकरणासाठी समाजाने जागृत होणे फार जरुरी आहे। त्याशिवाय होम डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट या सगळ्यांना पण ह्या कायद्याविषयी अवेअरनेस करण्यासाठी गोसेवकांनी पुढे येऊन सगळीकडे अवेअरनेस करावी। महाराष्ट्र शासनाने गोसेवा आयोगाची स्थापना केलेली आहे, तर गोसेवा आयोगाला महाराष्ट्र सरकारने ताकद दिली पाहिजे। गुजरातमध्ये गौसाठी 500 कोटी रुपयाची सबसिडी आहे, प्रतिदिन प्रति पशु 30 रुपये, राजस्थानमध्ये 40 रुपये आहे, उत्तर प्रदेशमध्ये 50 रुपये आहे, पण महाराष्ट्रामध्ये प्रति पशु प्रतिदिन गौशाळा किंवा पांजरापोळमध्ये असलेल्या पशूंसाठी सबसिडी नाही आहे। तर मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो, ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियानी 200 रुपयाचा ॲडवायझरी इश्यू केलेलाच आहे, तर कमीत कमी 100 रुपये प्रतिदिन प्रति पशु जी संस्था या गौवंशांना स्वतःच्या संस्थेमध्ये ठेवेल त्यांना सबसिडी दिली तर त्याला सांभाळायला खर्च मिळेल आणि सांभाळायची व्यवस्था झाली तर महाराष्ट्राची प्रजा फारच गौसेवाप्रेमी आहे, ती सांभाळायसाठी त्यांना स्वतःकडे घेऊन ठेवेल। रस्त्यामध्ये इकडं तिकडं फिरणारे गोवंश कमी होतील, ॲक्सिडेंट कमी होतील, दुसऱ्यांच्या शेतात घुसणं कमी होईल आणि कत्तल कमी होईल। त्याप्रमाणे जे गैरकायदेशीर वाहतूक होते त्याच्यासाठी वेगवेगळे नीती नियम आहेत, कानून आहेत। पोलीस आणि कार्यकर्ता यांनी एक दुसऱ्यांना सहकार करून हे जे काही प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्सचा ॲक्ट आहे त्या ॲक्टच्या माध्यमाने त्याचा उपयोग करून हे जे काही गैरकायदेशीर वाहतूक होत आहे त्याला रोखण्यासाठी पुरता प्रयास करावा अशी माझी सर्वांना विनंती आहे। गोवंशप्रेमी कायदा स्वतःच्या हातात घेणं त्यांच्या अधिकारामध्ये नाही आहे, पण पोलिसांनी सहकार नाही दिला तर ते पशुपालन कमिशनर, गोसेवा आयोग, महाराष्ट्र त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन देऊ शकतात। महाराष्ट्राचा गोसेवा आयोग फारच ॲक्टिव्ह आहे आणि अजून जरा त्यांचे काम नाही झालं तर ते ॲनिमल वेलफेअर बोर्डला लगेच ऑनलाईन कंप्लेंट करू शकतात आणि ॲनिमल वेलफेअर बोर्ड लगेचच ॲक्शन घेते। या संदर्भात ज्या पोलिसांकडून कारवाई केली जात नाही त्या विरोधात तक्रार करण्याची काय सुविधा आहे? कायद्याचं पालन करणं हे पोलिसची जबाबदारी आहे, तर कायदा पालन नाही केला तर पोलिसांच्या विरुद्ध तक्रारी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची एक व्यवस्था आहे। मंत्रालयाच्या बाजूतच त्याचे अधिकारी बसतात, तर त्यांना जर रायटिंगमध्ये कंप्लेंट केली तर ते लगेचच ॲक्शन घेतात।